मैं बस्ती का हस्ती ब्रो. हे गाइस, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग बाय पीटाउन. अरे सॉरी, पीटाउन कसा पण बघा पुणे जंक्शनला आलं आता आपण. हा आता नाही येतो मला थांब. पीटाउन, वेलकम बॅक टू पीटाउन. तर पुणे जंक्शनला आलं आता आपण. जसं मी मागच्या लास्टच्या ब्लॉगमध्ये बोललो, फक्त आपण पुणे जंक्शनला आलो आहे फक्त एकच कामासाठी, श्रीमंत दगडूशेठचे दर्शन घेण्यासाठी. आणि मी इथे जातोच आहे, बट आहे ना मला आहे ना जो एकविरेचाच होता ना कुर्ता, तोच आहे माझ्याकडे आता बॅगेत. सो मला तो घालायला बोरिंग वाटते. मला आता नवीन कुर्ता घ्यायचा आहे. मी आता पहिला एक नवीन कुर्ता घेणार, मग नंतर श्रीमंत दगडूशेठच्या दर्शनात जाणार. कारण की आहे ना तो एवढा खास नाही वाटत आहे. आणि कसं माहिती आहे काय, श्रीमंत दगडूशेठच्या मागच्याच गल्लीमध्ये हे आहे तुलसी बाग. आपल्या इथे कसं FS वगैरे आहे मोठे मोठे हे काय बोलतात मार्केट, तसं तिकडे तुलसी बाग आहे. तिकडे मला कम से कम स्वस्तामध्ये भेटेल. सो आता आपण चाललो आहे पहिला तुलसी बागमध्ये. एक मस्त कुर्ता घेतो येल्लो ऑरेंज वगैरे कलरमध्ये, आणि मग आपण जाऊया त्यांचे दर्शन करायला. हा बघा पुणे जंक्शन गाईस. जर कोण असेल पुण्यावरनं तर त्याला माहिती असेल तुलसी बाग वगैरे बद्दल. मला पण आता माझ्या मित्राने सांगितलं आहे. लेट्स गो. सॉरी असा लेट्स गो. इकडे आम्ही वेल आहे अवेलेबल काय माहिती नाही, बट मला इथे चॉकलेट टोस्ट दिसला पहिला, तो मला हा चॉकलेट टोस्ट ट्राय करायचा आहे. सॉरी, आता आपण चॉकलेट टोस्ट ट्राय करतो आहे. आणि मग इकडनं गेलो ना, इकडनं राईटलाच आहे श्रीमंत दगडूशेठचं मंदिर आहे. आणि दगडूशेठच्या मंदिरात नाही जायचं पहिला आपल्याला, त्याच्या मागे आहे ना हे आहे तुलसी बाग, हे आहे मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये आपण शॉपिंग करायची. आता मी चीज आपला काय बोलतात चॉकलेट टोस्टची ऑर्डर दिली आहे. बघूया कसा आहे चव वगैरे. पहिल्यांदा खाईन. काय अजीब बनवलं आहे लोकांनी चॉकलेट टोस्ट काय असतं. मग ते खाईन. आणि इकडे पुण्यामध्ये वाटतं गणपती बाप्पाला लय मानतात. हर एक रोडवरती मैदान, हर एक म्हणजे चौकामध्ये असा आहे ना गणपती बाप्पांचा फोटो, नाहीतर गणपती बाप्पाचा छोटा मोठा मंदिर वगैरे आहेच आहे. भारी आहे. तर गाईस हे बघा, हे काय मागवलं आहे मी, चॉकलेट टोस्ट. फुकटचे 70 रुपये दिले तसं वाटतं. आता बघा चॉकलेट आहे काय. जाऊ दे, जर मला चॉकलेट नाही आवडत असतं ना तर आता हा याला रिव्ह्यू मी 10/0 दिला असता. चांगला आहे, खाऊ शकतो, चांगला आहे. मी झाडं काय मी काय पण करतो, मी फालतू करत असतो, कुठे पण जातो काय पण करतो. हाफ चड्डीवर पुण्याला आलं मला अक्कल नाही काय. जाऊ दे, टेस्टी आहे. चीअर्स. आय डोंट नो गाईज, मला हा फालतूचा खर्च करायला का आवडला, बट टेस्टी होता. चालेल. तर आपण जाऊया कुर्ता घेऊया एक चांगला. बघूया. मला मेन कलरमध्ये ना येल्लो आणि ऑरेंज कलरमध्ये पाहिजे आहे. कारण आहे ना न्यू इयर पण आहे ना, आता हे गुढीपाडवा पण येतो ना आपला, मग तेव्हा पण घालता होईल मला मस्त. 1 तीर से 2 निशान मस्त एक होईल. चला तर गाईज फायनली आपण आलो आहे. बघा श्रीमंत दगडूशेठ. बघा तर गाईज आपण फायनली आलो आहे श्रीमंत दगडूशेठच्या मंदिरात. हे बघा किती झाड एकदम. चला चल. खूप भारी वाटतं यार. हा भाई बघ. जाऊया आपण आतमध्ये. फक्त हे बघून ना मंदिर बघून आठव आहे तर गाणं येतं आहे, श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. चला जाऊ दे, आपण पहिला कुर्ता घ्यायचा. कुर्ता घेतल्याच्या नंतर मग जाऊया. आता इकडनं या साईडलाच मागच्या गल्लीतच आहे कुर्त्याचा शॉप. कुर्त्याचा शॉप नाही, पुरा मार्केट आहे.
तुलसी बाग मार्केट विसर्जसारखा, त्या मार्केटमधनं मस्त एक कुर्ता घेऊया, व्हिडिओ बनवूया आणि जाऊया पटकन. चला. तर हा बघा इकडे असं मार्केट लागलेलं आहे, तुलसी बाग मार्केट. तुलसी बाग मार्केट लागला इकडे. आता आपल्याला आपल्यासाठी कुर्ता शोधायचा, कुर्ता घालायचा आणि जायचं आहे गाईज. येस गाईज. मी ना 4-5 महिन्यावर पहिला विचार केलेला की श्रीमंत दगडूशेठला जायचा, बट आहे ना असा प्लॅनच बनत नव्हता आणि असा अचानक बनलाय ना तर खूप खुशी होते. कारण यार कुर्ता मला भेटू दे, स्वस्तात मस्त भेटू दे. चला गाईज. हा बघा बाप्पा, बोललो ना हा चौकात गणपती बाप्पा इकडे. आणि माझ्यासोबत स्कॅम झाला काही. माझ्या मित्राने बोललं की इकडे जा तुलसी बागला, आणि इकडे ते सर्व पोरींचे आहेत बाई कुर्ते. मला एक दुकान नाही भेटला पोरांच्या कुर्त्याचा. एकाला विचारला तर त्यांनी भाई हेच दाखवलं आणि काय बोलतात शोरूममध्येच पाठवलं. एवढं बजेटच काय आहे. मग आता इथे शोधतोय, सर्व पोरींचे कुर्ते आहेत यार इकडे. कुर्तीज आहेत पोरींचे. काय हा पुरे यार एक कुर्ता नाही भेटला मला ढंगचा थोडा. मला कुर्त्याचे दुकानच नाही भेटले आहे. पहिला गेलं इकडे तुलसी बाग तुर्लपुरा, इकडे पण नव्हते. मग परत लक्ष्मी रोड होता, परत टिळक रोड, कुठेच नाही भेटले आहे. तर मी माझा कुर्ता चेंज करून घेतला, सर्व पॅन्ट वगैरे घातली आहे आणि आता आपण चाललो दगडूशेठचे दर्शन करूया. कारण की ऑलमोस्ट इकडे 6-6:15 झाले आहेत. आपल्याला लेट होईल घरी जायला. इकडनं घरी जायलाच मला 10 वाजतील. पटकन आपण आता दर्शन करूया आणि निघूया गाईज. सॉरी गाईज, कुर्ताच भेटला नाही, काय करू. आहे पुरा एरिया फिरलो ना, सर्वीकडे पोरींचे भरभरून आहेत. जाऊ दे सोड. कंपनी बाप्पा मोर्या. हो दिसतोय ना श्रीमंत दगडूशेठ हलवाईवाला. चला. हे बघा गाईज, आपण आता आतमध्ये जातोय इकडनं. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करून घेऊया. एंट्रेन्स हे बघ इकडनं तिथे जायचं. गणपती बाप्पा मोरया. आता आतमध्ये जातो, दर्शन करूया वगैरे. आणि इकडे ना आपल्या मुंबईमध्ये कसं असतं, इकडे तसंच आहे. नंतर सांगतो. इकडनं दिसत आहेत आणि तिकडनं डायरेक्ट बाहेरनं काढू शकतात तुम्हाला कोणा बाहेरनं दाखवतो. बाहेरनं तर क्लिअर दिसतात, एकदम प्रॉपर दिसतात. इकडे जमेल करा. बघा गाईज क्राऊड, बघा क्राऊड. इकडनं फोटो काढतात, तिकडनं आतमधनं अलाउड नसतो आतमधनं फोटो काढायला. भारी का चल. चला पुढे. खूप मस्त आहे. दर्शन तर एकदम पटकन झाले आहेत, खूप मस्त पैकी. मोर्या देखा येतं यार. क्या यार अंकल बीच में खडे हो. आपण हे करूया चला. तर गाईज आतमधनं शूट करायला नाही देत, आपल्याला बाहेरनं शूट करायला लागतो. म्हणून तुम्हाला लोकांना बाहेरनं दाखवला श्रीमंत दगडूशेठ आपले गणपती बाप्पा इकडचे पुण्याचे जे सर्वात फेमस आहे. आपल्या इकडे कसे मुंबईला सिद्धिविनायक आहे ना, तसं इकडे हे आहे दगडूशेठ आहे. तर आता आपण घरी जातो आहे. आणि काय बोलतात आपल्या इकडे मुंबईला कसं असतं की गणपती जेव्हा येतो ना, गणपतीचा सीझन असतो सप्टेंबर-फेब्रुवारीमध्ये, तेव्हाच आपल्या इथे गणपती दिसतात ना. इकडे ना तुम्ही बघाल ना हर एक चौकात गणपती आहे. आणि असं नाही की छोटा मोठा आहे मंदिर टाईप, बस मोठे मोठे गणपती 10-10, 8-8 फुटाचे गणपती आहेत सर्वीकडे. बाहेर याचं आता पाय पडत चालले सर्वीकडे. खूप चांगलं आहे पुणे, चांगलं आहे. बट मला वाटतं कुर्ता नाही भेटला. शॉर्ट. आय होप तुम्हाला ही आजचा ब्लॉग आवडला असेल, गणपती बाप्पाचं दर्शन आवडलं असेल. आता आपण घरीच चाललो आहे, मी. टेन्शन नका करू. लवकरच भेटूया नवीन कोणता तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. आय डोंट नो कसली असेल, चांगली व्हिडिओ असेल बघूया. चला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.